त्यामुळे अर्थातच ते भयंकर नाराज झालेले असतील, दुखावले असतील, पण मीच इतका शहाजोगपणा करून कोणाची गादी अशी कशी ठेवतात वगैरे असं करत ती उचलली आणि इकडे तिकडे बघत कोण काय वगैरे असं करत, जसा आपला त्याच्याशी काही संबंध नाही असं करत ती गादी वर ठेवली. पण त्या दिवशी कानेटकरांचं जे म्हणजे त्या दिवशीच त्यांनी बिचाऱ्यांनी कसलाही, म्हणजे मला असं वाटतं की आपल्यापैकी कुणीही असतो किंवा मीच माझ्याच अंगावर जर अशी गादी पडली असती तर मी अख्खी बस डोक्यावर घेतली असती. पण कानेटकरांनी अत्यंत समजूतदारपणानं म्हणूया, शांतपणानं अशी ती सगळ्या तो अपघात त्यांनी घेतला, स्वीकारला आणि कुठंतरी मनावर एक त्याचा खूप पॉझिटिव्ह असा इम्पॅक्ट होऊन गेला. अर्थात नंतर मी जेव्हा नाशिकमध्ये आलो, ही सुरुवात होती. नंतरच्या नाशिकमधल्या 3 वर्षांमध्ये मला इतक्या असंख्य प्रकारची माणसं भेटली आणि मी इतका वेगवेगळ्या प्रकारचं काम नाशिकमध्ये केलं. मला कित्येकदा असं वाटतं की मी आयुष्यामध्ये जर काम केलं असेल तर ते फक्त नाशिकमध्ये केलं. कारण मी काम करत होतो डेस्कवर उपसंपादक म्हणून, पण मी खूप रिपोर्टिंग करत होतो, मी पुरवणीचं काम बघत होतो, मी खूप फिरत होतो आणि त्यामुळं जसं सुरुवातीला सांगितलं तसं हे 3ही जिल्हे नाशिक, धुळे, जळगाव तालुक्यापर्यंत मी फिरलो होतो. मी खूप बातम्या केल्या होत्या, खूप स्पेशल स्टोरीज करायचो आणि म्हणजे इतकं झटून काम केलं की नंतर तसं काम करण्याची वेळ, तशी संधी किंवा तसा प्रसंगच आला नाही असं मला कायम वाटत राहतं की त्यामुळे मी नाशिकमध्ये काम केलं. पण कामाच्या बद्दलचं हे जे प्रेम आहे, पत्रकारितेबद्दलचं प्रेम आहे, ते मला सगळ्यात प्रकर्षानं लक्षात आलं की कसं असलं पाहिजे. ते धुळ्यामध्ये जेव्हा मी होतो तेव्हा आपला महाराष्ट्र म्हणून तिथला जो पेपर आहे, तिथं एक बांगर बहुधा आडनावाचा एक तरुण मुलगा माझ्याकडं, मी अगदीच म्हणजे थोड्या दिवसांसाठी 1 महिना 1.5 महिन्यासाठी गेलो होतो, त्यामुळे त्याच्याबरोबर मी फिरायचो. त्या बांगरच्या बरोबर फिरताना असं लक्षात आलं की त्याच्या वडिलांना त्याचा हा पत्रकारिता वगैरे असले भिकेचे डोहाळे मुलाला लागलेलं त्यांना बिलकुल आवडलेलं नव्हतं आणि त्यांचा भयंकर त्याला विरोध होता आणि त्यामुळं रोज ते त्याला तो पत्रकारितेमध्ये जाऊन काहीतरी करतो आणि दिवसभर त्याच्यात घालवतो म्हणून त्याला ओरडायचे. घरी त्याच्या आपला महाराष्ट्र यायचा, कारण तो तिथं नोकरी करत होता. पण त्याला हे लक्षात होतं की आपले वडील रोज वाचतात पेपर, तर त्यामुळं वडील काय वाचतात आवर्जून, तर भविष्य. तर त्यामुळं हा रोज ह्याचं भविष्यही हाच लिहायचा. तर त्यामुळं तो रोज वडिलांच्या राशीला मुलाला जपा, अपत्याच्या तब्येतीची काळजी घ्या, मुलाचं मनस्वास्थ्य सांभाळा आणि असं एक की बापापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी. तर मला इतकं त्याचं कौतुक वाटलं की अरे काय म्हणजे असावं आपल्या पेशाबद्दलचं प्रेम, तर ते असं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.